गोलंदाजी मार्कवरनं सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता या ओव्हरमधनं. चला जाऊयात मॅच मधनं. मॅचला होती सुरुवात. चितन या ओव्हर मधनं दीपेश गोलंदाजी मार्कवरनं पहिला बॉल घेऊन येतोय ऐनोलच्या विपक्षात. ज्यावरनं फुल टॉस होता, ज्यावरनं फक्त सिंगल कन्वर्ट करत मात्र एकच धाव जी कंप्लीट केली आहे. या सिंगलचा विचार केला तर धावसंख्येचं अकाउंट जे ओपन केलं जात आहे. मॅच महत्वाची आहे, मॅच महत्वपूर्ण आहे हेच म्हणावं लागेल. चितन दीपेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरनं. पुढचा बॉल खूप जास्त क्रिसच्या मध्यावर टाकलेला हा बॉल. चितन वाईट वन बाउन्सचा देखील इशारा दिला जातोय हसमुखजी पाटील यांच्या माध्यमातून. श्री छत्रपती शिवाजी महाराज पॅनलचे उपाध्यक्ष आहेत हसमुखजी पाटील. तत्पूर्वी पुढचा बॉल सज्ज होतोय रुपेश लोखंडेच्या विपक्षात. पुढचा बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची जी काही स्ट्रॉंग अपील केली ती अपील मात्र फेटाळून लावली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निशांतला आपण जे पाहिलं त्यानं तन्मय होता त्या ठिकाणी. तन्मयनी जे चेंडूची फेकी केली. ऐनूला आहे बॅटिंग करण्याकरता. पहिल्या दोन बॉलचा जर दोन बॉलचा विचार केला तर 3 धावा. पुढचाच बॉल फलंदाज बाद. ऐनूलला परतावा लागेल. विकेट. उमेश लोखंडे येतोय बॅटिंग करण्याकरता. सो टी शर्ट आपण उमेश लोखंडेच्या जर आपण पाहिलं उमेश लोखंडेने जो परिधान केला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट जर आपण पाहिलं आयुध स्पोर्ट्स कडनं सो आम्हाला आलाय. आणि HR फॅशन कडनं जे आकर्षक कॅप देखील आली आहे. खऱ्या अर्थानं या दोन्ही दात्यांचा खूप खूप धन्यवाद. तत्पूर्वी सौयात मॅच मधनं उमेश लोखंडे बॅटिंग करण्याकरता आलाय. ऐनूल या अगोदरच्या मॅच मधनं लवकर आउट झाला. तदनंतर मात्र या दोन बंधूंनी एक मोठी धावसंख्या उभारली आणि आताही काम त्यांना करावं लागेल. कारण की समोर गुड्डू 11 वसुरी हा संघ आहे, तुल्यबल संघ आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हीच मॅच म्हणावी लागेल सध्या मैदानात. पुढचा बॉल पंचांना पार करतोय. मात्र खूप जास्त स्ट्रॉंग अपील होती मात्र ते अपील फेटाळून लावली आहे पंचांनी. ज्या आत्मविश्वासानं जे अपील केली होती ना पूर्ण टीमनं त्याच आत्मविश्वासानं ती पंचांनी अपील फेटाळली आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या 3 या धावसंख्येवर स्कोर कार्डवर असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा उमेश लोखंडेच्या विपक्षात. गोलंदाजी मार्कवरनं दीपेशला आपण पाहतोय. चांगला बॉल. चितन डॉट बॉलची होती या उद्घोषणा. निर्धाव स्वरूपानं मात्र चेंडू निघून जातोय. 3 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना पुढचा बॉल. चितन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. प्लीज थोडी घाई करा. दुसरा दिवस आपण पाहतोय वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून उद्या देखील 12 टीम या मैदानावरनं दिसतील.
परवा देखील वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 12 संघ या मैदानावर खेळताना दिसतील. सेकंड ओव्हर मधनं नो डाऊट तन्मय वेखंडेचं गोलंदाजी मार्कवरनं या ओव्हर करता सज्ज होईल. चला थोडी मॅच स्पीडअप करा प्लीज. 15 मिनिटाच्या आत 3 षटकं तुमच्या हाताळून झाली पाहिजेत. या अनुषंगानं प्रयत्न करा. तन्मय वेखंडेला आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरता या ओव्हर मधनं धावसंख्या 7 या धावसंख्येवर असताना पहिला बॉल हाताळला जातोय. मात्र फटका मोठा खेळायचा होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय दुसऱ्या प्रयत्नात का होईना, मात्र मनोजनं खूप चांगला झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद पडद्यावर लागेल. विकेट क्रमांक 2 रुपेश लोखंडे जाईल परतीच्या प्रवासाला. अक्षय प्लीज थोडं घाईत यायचं आहे. मंडळाला सहकार्य करा. शिवकृपा चषक 2025 6 महासंग्राम आपण पाहतोय. खूप रंगतदार मॅचेस आजच्या दिवसात ना. अक्षय नवीन बॅटर मैदानात आलाय बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल छावरना शांत ठेवलाय अक्षय कोकाटेला. कुठून बॉल आला, कुठून चेंडू तो शरीरावर येऊन त्याच्या आदळला त्याला देखील समजलं नाहीये. चित्न जर आपण पाहिलं निर्धाव कोणत्याही प्रकारची धाव नसेल या बॉलवर. धावसंख्येचा आलेख स्थिरावतोय 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 जे प्रगतीपथावर आहे. रुपेश लोखंडे जो आत्ताच बाद झालाय त्याच्या जागेवर अक्षय कोकाटे बॅटिंग करण्याकरता आलाय. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल चांगला बॉल छावरनं एक धाव कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक जवळ मिड विकेट पासून येतोय. एकच 2 धावा कंप्लीट केल्यात. त्या 2 धावसंख्या 9 ही लागली आहे स्कोर कार्डवर. 9 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. थोडी घाई करा. पुढचा बॉल अक्षय कोकाटे. बॅटची एज लागली. फलंदाज बाद. शुभमनं अप्रतिमरित्या झेल पकडलाय. पडद्यावर लागेल आणखीन एका बॅटरला. अक्षय कोकाटे बॅक टू डग आउट. विकेट. गणेश गायकवाड या मॅच मधनं जोडला गेलाय. या टीमच्या समवेत गणेश गायकवाड नवीन बॅटर मैदानात आला बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती टोटल 9 धावा. तन्मय वेखंडे या ओव्हर मधनं बॉल क्रमांक 5 घेऊन समोर गणेश गायकवाडच्या विपक्षात. बॉल अतिरिक्त बाहेर जाणारा हसमुखजी पाटील यांचा इशारा येतोय की बॉल वाईड असेल. एक धाव दिली जाते एक्स्ट्रा या स्वरूपानं. डबल फिगर 10 या धावसंख्येवर संध्याकाळच्या सत्रात आपण या मॅचेस पाहतोय. या 2 टीम कुड्डू 11 वसुरी आणि आरपी लायन्स वाडा या 2 टीम मध्ये हे रणयुद्ध. पुढचा बॉल व्हेरिएशन करण्याचा जो काही प्रयत्न होता वाईट बॉल पंचांनी इशारा दिलाय. वाईट असेल पंच दर्शवतात. पूर्वी या वाईट न धावसंख्या 11. गणेश गायकवाड त्याच्या विपक्षात पुढचा बॉल तन्मय वेखंडे.
अफील स्ट्रॉंग होती, मात्र जर पाहिलं तर पंच तितकेसे खुश नाहीयेत. डॉट बॉल मात्र हाताळला जातोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं धावसंख्या एक माफक जी सध्या स्कोर कार्ड वर आहे 11 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं तन्मय वेखंडे, चांगला आणि भेदक मारा. जी गोलंदाजी दीपेश न केली तीच गोलंदाजी मात्र तन्मय वेखंडे देखील करतोय. मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 11 धावा. शेवटच्या षटकाकरता कोणाची वर्णी लागेल? चला लवकर केतन प्लीज थोडी घाई करा, कारण की अजून एक मॅच आहे जी आम्हाला पूर्ण करायचीच आहे आजच्या दिवसातनं. जो खानिवली संघ आपल्या प्रतिस्पर्धी संघाची वाट पाहतोय की कोणता संघ आमच्याकरता येईल या शेवटच्या मॅच खेळण्याकरता, या शेवटच्या ओव्हर करता. मला वाटतंय केतन वेखंडे स्वतः कर्णधार या टीमचा, गुड्डू 11 वसुरी या टीमचा एक सिनियर खेळाडू मनोज पबली त्याला काहीसा कान मंत्र देताना जिथनं जर आपण पाहिलं केतन वेखंडे आला या शेवटच्या षटकाकरता गोलंदाजी करण्याकरता. केतन वेखंडे या शेवटच्या ओव्हर करता 11 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. उमेश लोखंडे आहे बॅटिंग करण्याकरता. या अगोदरच्या मॅच मधनं तिसऱ्या षटकात सलगचे 2 षटकारच्या बॅटरनं ठोकले होते ना, तो बॅटर मैदानात आहे. मात्र आता त्याच्या विपक्षात डॉट बॉल हा हाताळला जात आहे. समोर केतन वेखंडे मोठ्या तालमीतला एक मोठा गोलंदाज आहे, हे विसरून जमणार नाहीये. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. शेवटचे 5 बॉल इथनं पुढे शिल्लक असतील. या ओव्हर मधनं केतन वेखंडे गोलंदाजी करण्याकरता. पुढचा बॉल उमेश लोखंडे. उमेश आणि केतन या दोघांमधलं हे रणयुद्ध आपटून टाकलंय. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडूचा पाठलाग होईल. एक धाव कंप्लीट केली आहे वेगानं. दुसरी करता गणेशनं देखील कॉल दिलाय, मात्र त्या ठिकाणी चेंडूची फेकी येते परंतु मात्र या धावा ज्या कंप्लीट होत आहेत त्या टोटल 3 धावा. त्या 3च्या मदतीने धावसंख्या 14 स्कोर कार्डवर आहे. शेवटचे आणि अंतिमचे 4 बॉल केतन वेखंडे आपल्या गोलंदाजीतनं. गणेश गायकवाडच्या विपक्षात इथनं पुढे गोलंदाजी करावी लागेल. 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचे 4 बॉल आहेत. चला केतन थोडी घाई करा प्लीज. पुढचा बॉल सेट टाइम न फटका खेचलाय. जिथनं क्षेत्ररक्षक आहे दीपेश तो चेंडूची फेकी करेल. एकच धाव कंप्लीट केली जाते. या सिंगल न धावसंख्या 15 ची स्कोर कार्डवर लागली आहे. शेवटचे 3 बॉल उमेश लोखंडे 1 ते 2 मोठे फटके खेळण्याकरता नक्की प्रयत्न करेल, कारण की इथनं 27 ते 28 प्लस धावा जी टोटल ची सेफ होईल. मात्र तत्पूर्वी सध्या मैदानातनं अप्रतिम चांगल्या पद्धतीनं चेंडूला फील्ड तर केलंय. फेकी येतीये, चेक केलं जाईल. ओके, षटकार आहे दर्शवलंय 6. पुढचा बॉल छावरनं जर आपण पाहिलं पंच आमच्याकडे वळतील. बॉल वाईट आहे, त्याकरता रिव्ह्यू सो घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं चेक केलं जाईल या ठिकाणी. बॉल वाईट. धावसंख्या 21 22 झाली आहे. 22. पुढचा बॉल उमेश करता.
फलंदाज बाद उमेश लोखंडे परतावं लागेल. बॅक टू डगआउट. बॅटिंग करण्याकरता शेवटचा बॉल आहे. अंकुश लवकर या, थोडी घाई करा प्लीज. एक मॅच आहे, कालच्याही दिवसात एक मॅच बाकी राहिली आहे, त्या कारणानं आज जे काही शेड्यूल आहे ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. अंकुश आलाय, नवीन बॅटर मैदानात येईल बॅटिंग करण्याकरता. समोर जर आपण पाहिलं केतन वेखंडे या शेवटचा बॉल या ओव्हर मधनं घेऊन येईल. समोर जी काही धावसंख्या स्कोर कार्ड वर लागेल फर्स्ट इनिंग मधनं या शेवटच्या बॉलवर टार्गेट सेट करण्याकरता हा शेवटचा बॉल असेल केतनकडनं. अंकुश आहे समोर बॅटिंग करण्याकरता. स्विचिट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, एकच धाव कंप्लीट होईल. या सिंगलनं धावसंख्या 23 म्हणजे येणारे 18 बॉल आणि 24 कराव्या लागतील त्या टीम गुड्डू 11 वसुरी या टीमला. चला गुड्डू 11 वसुरी लवकर जा, लवकर 2 बॅटर मैदानात पाठवा आणि टीम आरपी लायन्स वाडा 2 लवकरात लवकर आरपी लायन्स वाडा क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लवकर, चला बॅटर या टीम प्लीज. गुड्डू 11 वसुरी लवकर बॅटर या. मात्र जिथनं जर आपण पाहिलं येणारे बॉल 18 बॉल मध्ये 24 धावा या थांबवल्या जातील का टीम आरपी लायन्स वाडा या टीम कडनं. 2 बॅटर मैदानात आलेत, केतन वेखंडे आणि शुभम पाटील. 3 ते 4 वर्षापासून खूप चांगला परफॉर्मन्स शुभम पाटीलचा देखील राहिलाय. सातत्यानं मग रत्नागिरी ठिकाणी आत्ताच एक स्पर्धा खेळून आलाय तो शुभम पाटीलला देखील आपण पाहतोय सध्या मैदानात बॅटिंग करण्याकरता आलाय. टीम गुड्डू 11 वसुरी या टीम कडनं आपल्या गावच्या टीम कडनं खेळताना. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, थोडी घाई करा. आरपी लायन्स वाडा गोलंदाजी मार्क वरनं प्रीतम आलाय. त्या प्रीतमनं या अगोदरच्या मॅच मधनं मेडन षटक हाताळलं होतं. नॉन स्ट्रायकर एंड कडनं आपण केतनला पाहतोय. स्ट्रायकर एंड वर शुभम पाटील. सातत्यानं वाडा 11 हा जो वाड्याची ओपन टीम आहे त्यातनंही सातत्यानं खेळतो तो शुभम पाटीलला आपण पाहतोय सध्या मैदानात. शुभम पाटीलच्या विपक्षात प्रीतम ची आता 7वी परीक्षा आहे. या अगोदरच्या 5 मध्ये प्रीतमनं मॅडन षटक हाताळलं होतं. पहिला बॉल, चांगला बॉल. त्या बॉल वरनं जर आपण पाहिलं चेंडू जाईल सीमा रेषा पार, येतोय शुभम पाटीलच्या बॅट मधनं चौकार. मी म्हटलं होतं 7वी परीक्षा आहे कारण की मोठ्या तालमीतला एक मोठा बॅटर आहे शुभम पाटील. सातत्यानं ओपन क्रिकेट खेळत असतो आणि खूप सारा अनुभव आता त्याच्याही पाठीशी आहे. जीवी स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर शुभम पाटीलला आपण पाहतोय तो सध्या मैदानात. त्याच्या विपक्षात चेंडू क्रमांक 2 प्रीतम. एक धाव कंप्लीट केली आहे, सिंगल. या सिंगलना धाव संख्या 5 लागली आहे स्कोर कार्ड वर. 24 पर्यंत जायचं आहे. 5 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. गोलंदाजी मार्क वरनं प्रीतम
जर विचार केला तर 2 बॉल 5 धावा त्यांना खर्ची केल्यात आतापर्यंत. आता मात्र समोर केतन वेखंडेला आपण पाहतो बॅटिंग करण्याकरता आलाय. ओपनिंग जोडी म्हणून जी वसुरीकरांची रन मशीन आहे केतन वेखंडेकडे सुद्धा पाहिलं जातं. मात्र धाव न घेणं पसंत केलं शुभम पाटीलनं. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा विचार केला तर धावसंख्या 5 ही स्कोर कार्डवर असताना ती टीम गुड्डू 11 वसुरी या टीमची 24 करायचे आहेत. 5 आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल फेक कमी होता त्या बॉलवरना चेंडूचा पाठलाग होतोय. अंकुश पोहोचणार नाहीये बॉल पर्यंत मात्र चेंडू जाईल सी मारेशा पार. येतोय केतन वेखंडेच्या बॅटमधनं चौकार. एक चौकार शुभमच्या बॅटमधनं आला, एक चौकार केतनच्या बॅटमधनं आला. मात्र या 2 चौकार आणि एक सिंगल धाव म्हणजे धावसंख्या टोटल 9 वर जाऊन पोहोचली आहे. बॉल आतापर्यंत टाकून झालेत ते टोटल 4 म्हणजे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलचा जर विचार केला तर या 2 बॉल करता प्रीतम गोलंदाज मार्क वरनं चेंडू क्रमांक 5वा घेऊन सज्ज होईल. समोर केतन वेखंडे आहे बॅटिंग करण्याकरता. तो क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला होता त्याला मिड ऑनला आणला, आता आणलं जात आहे. पुढे येऊन मात्र त्या बॉलला षटकाराकरता पाठवलाय. खाली क्षेत्र होता. या अगोदरच्याच बॉलवर रुपेश लोखंडे त्या क्षेत्रात होता लॉंग ऑनला, त्याला मिड ऑनला घेतला आणि मग तिथनं हा षटकार खेचला. बरोबर जो षटकाराचं या पट्टी आहे ना त्या षटकाराच्या पट्टीवरच बॉल पडलाय. षटकार. पुढचा बॉल चांगला बॉल, लगेच कमबॅक देखील केलाय. याच करता प्रीतमची देखील ओळख आहे. निर्धाव स्वरूपानं मात्र चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची होती या उद्घोषणा. जिथनं जर आपण पाहिला तर एका षटकाच्या अखेरीस जी धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 15 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. चला टीम बोबा 11 खानिवली आमच्यापर्यंत येऊन पोहोचायचंय. कर्णधार मुन्ना काजी आपला कर्णधार पाठवा आमच्यापर्यंत. मॅच आजच होणार हे लक्षात असू द्या. चला मॅच थोडी स्पीडअप करा प्लीज. येणारे बॉल 12 बॉल मध्ये धावा कराव्या लागतील. त्या टोटल 9 धावा. पॅटचा स्पर्श खेळपट्टीला झाला, त्याचा आवाज कदाचित जो आला. शुभमने लगेच दर्शवलं की बॅट खाली लागली आहे. पंच देखील तितकेच अतिशय दक्ष आहेत. पंच आपण जर पाहिलं श्री छत्रपती शिवाजी महाराज पॅनल जो पंचांचा ऑफिशियल पंच आहेत प्रदीपजी भंडारी सर ज्यांना आपण पाहतोय अध्यक्ष आहेत या पॅनलचे. पुढचा बॉल जिथनं एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगलना धावसंख्या जी स्कोर कार्डवर लागली आहे टोटल धावा असतील त्या 16 धावा. अजूनही 8 धावांची मात्र गरज आहे. ती टीम गुड्डू 11 वसुरी या टीमला सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह घर बसल्या देखील पाहू शकतायत. खूप चांगला प्रेक्षेपण. मात्र एक आगळा वेगळा प्रयत्न आणि मग तिथनं एक धाव कंप्लीट केली. दुसरी करता कॉल दिला आणि गणेश कडनं जी चुकी झाली ना डायरेक्ट हिट केलंय. आता मात्र चेक केलं जाईल या ठिकाणी. दुसरी धाव कंप्लीट झाली की नाही हे चेक केलं जाईल. धावसंख्या जी सध्या स्कोर कार्डवर आहे 16 आणि या 2 धावा जर कंप्लीट झाल्या तर 18 धावा होतील. चेक केलं जातंय.
फलंदाज बाद, आउट. धावसंख्या 17 झाली आहे. 24 पर्यंत जायचंय, 17 झाल्यात. म्हणजे अजूनही 7 धावांची गरज आहे. आणि जो आता मैदानात नवीन बॅटर आलाय ना, मनोज पाटील उर्फ बबली, या टोपण नावानं ज्याची ओळख आहे. बरेचसे असे खेळाडू आहेत वाडा तालुक्यातनं देखील ज्यांना आपल्या टोपण नावानंच ओळखलं जातं. तो बबली मैदानात आलाय. आज कंपनीतनं हापडे घेऊन इथपर्यंत येऊन पोहोचलाय तो बबली. तो बॅटिंग करण्याकरता मात्र नॉन स्ट्रायकर एंड वर असेल. केतन वेखंडे त्याच्या विपक्षात पुढचा बॉल. मात्र केतन वेखंडेनं चेंडूला लॉक केलंय आणि पाठवलंय षटकारा करता. 6 धावांकरता आव्हान वाटत होतं ना, ते आता खऱ्या अर्थानं संपुष्टात आलंय. ते आरपी लायन्स वाडा या टीम करता. चला टीम खानिवली, तुमचा कर्णधार इथे पाठवा लवकर. मुन्ना काजी कर्णधार पाठवा. आणि यानंतरची जी मॅच आहे ती यातून विजयी होणारा संघ आणि टीम बोबा 11 खानिवली या 2 टीम मधली ती मॅच असेल. चला टीम खानिवली लवकर या. पुढचा बॉल. सावध खेळ करत मात्र सिंगल पूर्ण केली आहे आणि विजय संपादन केलाय तो टीम गुड्डू 11 वसुरी. केतन लवकर या. केतन इकडे या. डायरेक्ट टॉस करून घ्यायचं लगेच. केतन लवकर या. बोबा 11 खानिवली, चला कर्णधार पाठवा लवकर. टॉस या ठिकाणी केला जाईल. तत्पूर्वी मुख्य मंचावरनं आपण एक सन्मान जो करणार आहोत प्रमोदजी मोकाशी यांचा, तो शुभ सन्मान मी करण्याची विनंती आतिश यांना विनंती करतोय की आतिश यांनी तो मुख्य मंचावरनं एक शाही सन्मान प्रमोदजी मोकाशी प्रांत कार्यालयात कार्यरत आहेत, त्यांचा तो शुभ सन्मान या ठिकाणी आतिश यांच्या माध्यमातून केला जाईल. चला लवकर या. दोन्ही कर्णधार या. मॅच 2 ओव्हरची असेल, दोघांना नवीन चेंडू दिला जाईल. मॅच 2 ओव्हरची असेल, दोघांना नवीन चेंडू दिला जाईल. आणि टीम गुड्डू 11 वसुरी आणि टीम बोबा 11 खानिवली या 2 टीम आपण पाहतोय एकमेकांच्या विपक्षात